बाळांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा की तुम्ही कोणती ब्रांच निवडणार आहेत, सीएस, आयटी, ईएनटीसी. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला या वर्षीचा कल समजेल आणि आपण नियरेस्ट कट ऑफ गेस करू शकतो. ठीक आहे, प्लीज प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच मेन्शन करेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपल्याला तुमचं ब्रांच वाईज कट ऑफ बघायचं आहे बाळांनो, की सीएस साठी तुम्हाला किती पर्सेंटाइल लागतील, आयटी साठी किती पर्सेंटाइल लागतील, मेकॅनिकल साठी किती पर्सेंटाइल लागतील, ईएनटीसी साठी, सिव्हिल साठी किती पर्सेंटाइल लागतील, या सगळ्या गोष्टींवरती आज आपल्याला बोलायचंय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ बघितले होते की ओपन कॅटेगरीला टॉप लेवल कॉलेजमध्ये एवढे पर्सेंटाइल लागतील, ओबीसीला एवढे लागतील. ठीक आहे, पण आपल्याला ब्रांच पण जाणून घेणं गरजेचं आहे की कोणत्या ब्रांचला किती पर्सेंटाइल लागतात, जेणेकरून तुम्हाला डिटेल कट ऑफचा अंदाजा समजेल आणि तुम्ही तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित पद्धतीने बनवू शकणार. ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नेऊन जात बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, तुमच्याकडून कोणतीही अपडेट मिस नको व्हायला, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा. सगळ्यात आधी आपल्याला ब्रांचेस समजून घेणं खूप गरजेचं आहे बाळांनो. ठीक आहे, आता सीएस एक ब्रांच आहे, आयटी एक ब्रांच आहे, ईएनटीसी असते बाळांनो, मेकॅनिकल असते, सिव्हिल असते, इलेक्ट्रिकल असते, त्यानंतर तुमचं इन्स्ट्रुमेंटेशन असतं, केमिकल असतं, प्रोडक्शन असतं, सिरॅमिक्स असतं, अशा भरपूर ब्रांचेस आहेत. ठीक आहे, टोटल 20 पेक्षा जास्त ब्रांचेस आपल्या इंजिनिअरिंग मध्ये एक्झिस्ट करतात बाळांनो. पण मेजर ब्रांचेस कोणत्या आहेत? सीएस, आयटी, ईएनटीसी, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल. ठीक आहे, आता AIML, AIDS, AI, ML, डेटा सायन्स, तुमचं त्यानंतर सायबर सिक्युरिटी, कम्प्युटर नेटवर्क्स, या सगळ्या सीएस अलाइड ब्रांचेस आहेत बाळांनो. फॉर एक्झाम्पल एक सीएस ब्रांच आहे, आयटी ब्रांच आहे. ठीक आहे, आता एआय काय होतं बाळांनो? एआय एक सब्जेक्ट होता सीएस मध्ये. काय होता? सब्जेक्ट होता. आता सुद्धा एक सब्जेक्ट आहे FAI म्हणून. ठीक आहे, एआय एक सब्जेक्ट होता. त्यानंतर एआय ची डिमांड खूप वाढत गेली, त्यामुळे एआय काय झाली बाळांनो? एक सेपरेट ब्रांच निर्माण झाली. त्याच पद्धतीने AIML एक वेगळी ब्रांच निर्माण झाली. मग काही दिवसात एआय आणि एमएल मिळून एक AIML ब्रांच निर्माण झाली. ठीक आहे, काही दिवसात डेटा सायन्स एक ब्रांच झाली. त्यानंतर एआय आणि डेटा सायन्स मिळून एक नवीन ब्रांच क्रिएट झाली, AIDS. पण एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे बाळांनो तुम्हाला, सीएसच्याच या अलाइड ब्रांचेस आहेत. जी कंपनी सीएस साठी प्लेसमेंटसाठी येते ती या सगळ्या ब्रांचेसला अलो करते प्लेसमेंटसाठी. ठीक आहे, जर तुम्हाला कॉलेज कॉम्प्रोमाइज करायचं असेल, ब्रांच कॉम्प्रोमाइज करायची असेल, तर तुम्ही नक्कीच करू शकता. एखाद्या चांगल्या लेवल कॉलेजमध्ये तुम्हाला समजा सीएस भेटतंय आणि त्याच्या खालच्या लेवल कॉलेजमध्ये एआय भेटतंय, तर तुम्ही एआय साठी सीएस मध्ये जाऊ शकतात बाळांनो. खूप काही अंतर येत नाही. जी कंपनी सीएस साठी येईल ती सगळ्यांसाठी येईल, जी कंपनी एआय साठी येईल ती पण सगळ्यांसाठी येईल. गोष्ट समजते? त्यानंतर सीएस आयटी ह्या टेक ब्रांचेस आहेत बाळांनो, टोटली टेक. सीएस आयटी आणि सीएस आयटी अलाइड जेवढ्या ब्रांचेस AIML वगैरे या टेक ब्रांचेस येतात. ईएनटीसी तुमची काय येते बाळांनो? सेमी टेक ब्रांच येते. ठीक आहे, आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल या जेवढ्या ब्रांचेस आहेत त्या कोर ब्रांचेस येतात किंवा नॉन टेक ब्रांचेस आपण त्यांना म्हणत असतो बाळांनो. ठीक आहे, चला ब्रांचेस बद्दल थोड्याशा गोष्टी समजल्या तुम्हाला. आता टॉप लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी सीएस साठी फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे, कॉलेजची लेवल कोणती आहे हा पहिला फॅक्टर आपण कन्सिडर केला की टॉप लेवल कॉलेज आहे. दुसरा फॅक्टर काय कन्सिडर केला? ब्रांच कोणती हवी आहे, सीएस. तिसरा फॅक्टर काय कन्सिडर केला बाळांनो? कॅटेगरी. गोष्ट समजते? म्हणजे टॉप लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी सीएस साठी, किंवा आता पहिले सीएस साठी बघू आपण, त्यानंतर मेकॅनिकल साठी बघू, त्यानंतर सिव्हिल साठी बघू, त्यानंतर आयटी साठी बघू. ठीक आहे, म्हणजे काय सांगतोय मी, टॉप लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी विविध ब्रांचेसमध्ये विविध कट ऑफ किती लागतील ते आपल्याला बघायचंय, है ना? गोष्ट समजते? थोड्या थोड्या गोष्टी समजताय. आपण टॉप लेवलचे पण बघू, मीडियम लेवलचे पण बघू, लो लेवलचे पण बघू बाळांनो. आपण सीएसचं पण बघू, आयटीचं पण बघू, ईएनटीसीचं पण बघू, सगळ्या ब्रांचेसचं बघू आणि सगळ्या कॅटेगरीचं बघू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, हे कॉलेजेस तुम्हाला तेव्हाच भेटतील किंवा हे ब्रांचेस तुम्हाला तेव्हाच भेटतील जेव्हा तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित असेल तर. ठीक आहे, कारण आता जी ऍडमिशन प्रक्रिया बाळांनो ती टोटली डिपेंडंट आहे कॉलेज लिस्ट वरती. जर तुमची कॉलेज लिस्ट चांगली राहिली, तुम्ही एक बेस्ट लेवल कॉलेजमध्ये जाणार. आता चांगली कॉलेज लिस्ट म्हणजे असंही का बाळांनो, जर तुमचे 60% राहिलेत आणि तुम्ही चांगल्या कॉलेज लिस्टमध्ये COEP, VJTI, PICT, VIT, KJ सौम्या, DJ सांगवी, थाडोमल, SPIT असे कॉलेजेस टाकताय आणि तुम्ही मला सांगताय की सर तुम्ही चांगली लिस्ट सांगितली होती म्हणून मी एकदम बेस्ट लिस्ट बनवली आहे. सर ही चांगली लिस्ट आहे का बाळांनो? नाही, ही सगळ्यात खराब लिस्ट आहे तुमच्या 60% साठी. तुम्हाला कोणतंही कॉलेज लागणार नाही बाळांनो. जरी तुमचे 70 आहेत तरी सुद्धा तुम्हाला ही लिस्ट सगळ्यात खराब लिस्ट आहे. तुम्हाला याच्यामधलं कोणतंच कॉलेज लागणार नाही, हे मी नाही सांगत, तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंटेशन समजून जाईल बघितल्यानंतर. ठीक आहे, मग 60% वाल्याला कोणते कॉलेजेस टाकले गेले पाहिजे रे बाळांनो? 50 पासून तर 70% लास्ट इयर जे कॉलेजेस क्लोज झालेले ते तुमच्या लिस्टमध्ये पाहिजे. तुमच्या पर्सेंटाईलच्या थोड्याशा वरची आणि तुमच्या पर्सेंटाईलच्या थोड्याशा खालचे, जेणेकरून कट ऑफ इकडं तिकडं झालं तर तुम्ही सेफ साईड मध्ये राहणार. ठीक आहे,
आता होतं काय बाळांनो, 60-70% वाले सगळे विद्यार्थी काय करतात, COEP VGTI वगैरे हे कॉलेज टाकून देतात. ठीक आहे, यांना कॉलेजेस तर लागत नाही पहिल्या राऊंडमध्ये, जे लागणारे होते ते पण दुसऱ्या राऊंडमध्ये नाही लागत, कारण जे लागणारे होते ते पहिल्या राऊंडमध्ये बुक झाले. गोष्ट समजते? म्हणून लक्षात ठेवा, तुमची कॉलेज लिस्ट नेहमी तुमच्या पर्सेंटाईलनुसार असावी, तुमच्या कॅटेगरीनुसार असावी, तुम्हाला जी ब्रांच हवी आहे त्यानुसार असावी, तुम्हाला जी सिटी हवी आहे त्यानुसार असावी. असं नाही की फक्त महाराष्ट्राचे टॉप 20 कॉलेज टाकून देणं ती चांगली कॉलेज लिस्ट नाही बाळांनो. मग 99, 98, 97, 96% वाले विद्यार्थी काय करतील? त्यांनी कुठं जावं है ना? तर तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल. कॉलेज लिस्ट जर व्यवस्थित राहिली तरच तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल. आणि याच गोष्टीसाठी बाळांनो महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. जरी कमी पर्सेंटाईल असतील, त्या कमी पर्सेंटाईलनुसार एक बेस्ट कॉलेज, टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT पॉसिबल आहे. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज खूप चांगल्या पर्सेंटाईलच्या कॉलेजेसमध्ये त्यांच्या पर्सेंटाईलनुसार जर 60% विद्यार्थी आहे, त्याला नक्कीच 70-72% वाला कॉलेज लागलंय बाळांनो. कारण त्याने कॉलेज लिस्टमध्ये ते कॉलेजेस व्यवस्थित प्रिफरन्सने टाकले. ठीक आहे, मी असं नाही म्हणत 60% वाल्यांना 99% कॉलेज लागून केलं, हे शक्य नाही है ना. हे मी सुद्धा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं प्रॉमिस केलं नाही आतापर्यंत. पण 60% नुसार 70-80% कॉलेजेस नक्की पॉसिबल असतात बाळांनो, योग्य काउन्सिलिंगने है ना. तुम्ही कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या बाळांनो वाटल्यास तर, पण काउन्सिलिंग गरजेची आहे. कारण तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं नॉलेज नाहीये या प्रसंगी. कॉलेज कोड्स काय असतात, ब्रांच कोड काय असते, त्यांची प्रिफरन्स कशी लावावी लागते, तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे. आणि त्या अंधारामध्ये कोणी ना कोणी हात पकडून तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचवणार पाहिजे बाळांनो. वाटल्यास तुम्ही मोठे भाऊ असतील, त्यांना सगळ्या गोष्टींचं नॉलेज असेल, तुमचे वडील असतील, त्यांना जर 350 कॉलेजेसचं नॉलेज असेल, तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊ शकतात. पण जर नाहीये तर कोणती ना कोणती काउन्सिलिंग नक्कीच एनरोल करा बाळांनो. आपल्या काउन्सिलिंगमध्ये आपण डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राउंड 1 2 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट, मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, सगळ्या गोष्टी सांगतो. ठीक आहे, स्कॉलरशिप सुद्धा मागच्या वर्षी भरपूर विद्यार्थ्यांची फी 2 ते 3 लाख होते बाळांनो, त्यांची फी 0 झाली. फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचू, जे विद्यार्थी एनरोल असतील नक्कीच तुम्ही एनरोल करा बाळांनो. एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा तुम्हाला अपॉइंट केले जातात, जे नेहमी तुमच्या सोबत असतात. ठीक आहे, तुम्ही त्यांना कॉल मेसेज सुद्धा करू शकता. तुमची कॉलेज लिस्ट आम्हीच बनवतो बाळांनो. तुमचे किती पर्सेंटाईल, कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात तुम्ही, कोणत्या ब्रांचमध्ये तुम्हाला ऍडमिशन हवंय, कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला CET सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण तुम्हाला एक बेस्ट लेवलचं कॉलेज भेटेल बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, नक्कीच तुम्ही एनरोल करा. जरी हाय पर्सेंटाईल असतील, जरी लो असतील बाळांनो, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली, व्यवस्थित काउन्सिलिंग केली, तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, फक्त 2-3 महिन्याचा प्रश्न नाही बाळांनो, हा 20 वर्षाचा प्रश्न आहे. आणि हे 20 वर्ष तुमचं नेक्स्ट 4 वर्षाचं कॉलेज डिसाईड करणार आहे. आणि 4 वर्षाचं कॉलेज तुमचे ही कॉलेज लिस्ट डिसाईड करणार आहे बाळांनो. म्हणून योग्य निर्णय घ्या. व्यवस्थित पर्सनल काउन्सिलर कडून सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. व्हॉट्सअपला काही अडचण असेल तुम्ही मला विचारू शकता. या प्रसंगी कॉल रिसीव्ह करणं पॉसिबल नाहीये. प्लीज तुमच्या अडचणी मला व्हॉट्सअपला नक्कीच विचारा. आता मी जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो, कॉलेजेसच्या लेवल्स काय असतात बाळांनो. एक तर टॉप लेवल कॉलेज असतात, एक मीडियम लेवल 1 कॉलेजेस असतात, एक मीडियम लेवल 2 कॉलेजेस असतात, एक लो लेवल कॉलेजेस असतात, एक बिलो लो लेवल कॉलेजेस असतात है ना, बिलो लो लेवल. आता हे कॉलेजेस म्हणजे महाराष्ट्राचे टॉप 10% कॉलेजेस बाळांनो. महाराष्ट्रात 400 कॉलेजेस आहेत. ठीक आहे, टॉप 10% म्हणजे किती आले बाळांनो, 40 कॉलेजेस. टॉप कॉलेजेस म्हणजे काय, 40 कॉलेजेस, पहिले 40 कॉलेजेस. त्यानंतर असतात बाळांनो M1 कॉलेजेस, म्हणजे एक मीडियम लेवल 1 कॉलेजेस. 40 नंतरचे 100 कॉलेजेस तुमचे मीडियम लेवल 1 मध्ये येतात बाळांनो. त्यानंतर मीडियम 2 लेवल कॉलेजेस. 40 नंतर 100 नंतरचे 100 ते तुमचे मीडियम 2 लेवल मध्ये येतात. लो लेवल म्हणजे बाळांनो त्याच्यानंतरचे 100 लो लेवल मध्ये येतात, आणि उरलेले सोडलेले तुमचे 60 कॉलेजेस ते बिलो लो लेवल मध्ये येतात. तर अशा पद्धतीने तुमचं बायफर्गेशन असतं बाळांनो कॉलेजेसचं. आता मी असं सांगतो ना, तुम्हाला जर बिलो लो लेवल भेटत असेल बाळांनो, काउन्सिलिंग ने असं नाही होणार की तुम्हाला टॉप लेवल भेटून जाईल. नाही, जर बिलो लो लेवल भेटत असेल ना, नक्कीच तुम्हाला लो लेवल भेटेल. लो लेवल भेटत असेल तर नक्कीच तुम्हाला मीडियम 2 भेटेल बाळांनो. मीडियम 2 भेटत असेल नक्कीच तुम्हाला मीडियम 1 भेटेल. मीडियम 1 भेटत असेल नक्कीच तुम्हाला टॉप भेटेल बाळांनो. काउन्सिलिंग एवढा डिफरन्स नक्कीच क्रिएट करते बाळांनो. योग्य कॉलेज लिस्ट, कॅप राउंड व्यवस्थित खेळल्याने, स्पॉट राउंड व्यवस्थित खेळल्याने. ठीक आहे, आपण आता सुरू करू बिलो लो लेवल पासून. ठीक आहे, जर तुम्हाला बिलो लो लेवल कॉलेजेसमध्ये जायचंय बाळांनो, ठीक आहे, कॉम्प्युटरसाठी ओपनच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 35% लागतील. ठीक आहे, IT साठी 33% लागतील. ठीक आहे, ENTC साठी 30% लागतील. इलेक्ट्रिकलसाठी 28 लागतील बाळांनो. मेकॅनिकलसाठी 25 लागतील. सिव्हिलसाठी 20 लागतील बाळांनो ओपनच्या विद्यार्थ्यांना. OBCच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 30% लागतील कम्प्युटरसाठी. IT साठी 28, ENTC साठी 25, इलेक्ट्रिकलसाठी 23, मेकॅनिकलसाठी 20 आणि सिव्हिलसाठी 15.
SC STच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरसाठी 20% लागतील बाळांनो. ठीक आहे. IT साठी 18%, ENTC साठी 15, इलेक्ट्रिकलसाठी 13, मेकॅनिकलसाठी 10, सिव्हिलसाठी 5%. 5%ला सुद्धा ऍडमिशन झालंय सिव्हिलला. ठीक आहे. SC STच्या विद्यार्थ्यांना एंड बिलो लो लेवलच्या कॉलेजेसमध्ये याच्यापेक्षा कमी पर्सेंटाईल असतील तरी कॉलेजमध्ये ऍडमिशन होईल का बाळांनो? होऊन जाईल. पण त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला जास्त प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी नाही राहणार. ठीक आहे. तुम्हाला त्या ॲज अ बॅकअप ऑप्शन राहतील. जर तुम्हाला काही गव्हर्नमेंटमध्ये जायचंय, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करायचे, UPSC MPSC साठी, तर तुम्ही नावाला कॉलेज घेऊन डिग्री कंप्लीट करू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या परीक्षा क्लिअर करू शकतात. काही विद्यार्थ्यांना असतं की मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय, मग तुम्ही त्या कॉलेजेसमध्ये जाऊन फक्त इंजिनिअरिंग करून घेऊ शकतात, पोस्ट ग्रॅज्युएशन चांगल्या कॉलेजमधून करू शकतात. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात बाळांनो. त्यात या पर्सेंटाईलपेक्षा खाली पर्सेंटाईल असतील तर कॉलेज भेटून जातील, या गोष्टीची मी तुम्हाला हमी देतो. ठीक आहे. NT मध्ये असणार कम्प्युटरसाठी 25 बाळांनो, IT साठी 23, ENTC साठी 20, इलेक्ट्रिकलसाठी तुम्हाला 18, मेकॅनिकलसाठी 15, सिव्हिलसाठी तुम्हाला 10% लागतील बाळांनो. EWS किंवा SCBC मध्ये तर कम्प्युटरसाठी 32 बाळांनो, IT साठी 30, ENTC साठी 27, इलेक्ट्रिकलसाठी 25, मेकॅनिकलसाठी 22 आणि सिव्हिलसाठी 17. हे तुमचे बिलो लो लेवल झाले बाळांनो. आता आपण काय बोललो? टॉप, मीडियम टू है ना, त्यानंतर लो लेवल, बिलो लो लेवल. आता बिलो लो लेवल झालं बाळांनो. आता आपल्याला कशावरती जायचंय? लो लेवलवरती. लो लेवल कॉलेजेस म्हणजे 100 कॉलेजेस ते कन्सिडर करा. टॉपच्या खालचे, त्याच्या खालचे. ठीक आहे. याचा ऍव्हरेज पॅकेज तुम्ही 4 ते 6 लाख रुपये कन्सिडर करा बाळांनो. 4 ते 6 लाख रुपये वर्षाची नोकरी तुमची लागेल ऍव्हरेजली, है ना. आता अशा लेवलच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी कम्प्युटरसाठी कमीत कमी 50% लागतील बाळांनो, IT साठी 48% लागतील, ENTC साठी 45 लागतील, इलेक्ट्रिकलसाठी 43 लागतील, मेकॅनिकलसाठी 40, सिव्हिलसाठी 35% तुम्हाला लागतील बाळांनो. त्याच जागेवर OBC साठी तुम्हाला कम्प्युटरसाठी 45 लागतील, IT साठी तुम्हाला 43 लागतील, ENTC साठी 40 लागतील, इलेक्ट्रिकलसाठी 38% लागतील, मेकॅनिकलसाठी 35 बाळांनो आणि सिव्हिलसाठी 30. त्याच जागेवर कम्प्युटर घेण्यासाठी SC STच्या विद्यार्थ्यांना 35% लागतील कम्प्युटरला, IT ला 33, ENTC ला 30, इलेक्ट्रिकलला 28, मेकॅनिकलला 25 आणि सिव्हिलला 20% लागतील. त्याच जागेवर NTच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरला 40 लागतील बाळांनो, IT ला 38 लागतील, ENTC ला 35, इलेक्ट्रिकलला 33, मेकॅनिकलला 30 आणि सिव्हिलला 25% लागतील बाळांनो. त्याच जागेवर EWSच्या विद्यार्थ्यांना 47, IT ला 45, ENTC ला 42, इलेक्ट्रिकलला 40, मेकॅनिकलला 37 आणि सिव्हिलला तुम्हाला 32% लागतील बाळांनो. आता काय झालं बाळांनो? टॉप झालं, मीडियम लेवल 1, मीडियम लेवल 2, लो लेवल, बिलो लो लेवल. आता आपण काय बघितलं बाळांनो? बिलो लो लेवल बघितलं गेलं, लो लेवल बघितलं गेलं. आता आपल्याला कशावरती फोकस करायचा? मीडियम लेवल 2. मीडियम लेवल 2च्या कॉलेजेसचं प्लेसमेंट तुम्ही 6 ते 10 लाख रुपये, 6 ते 8 लाख रुपये कन्सिडर करा बाळांनो. 6 ते 8 लाख रुपये, है ना, ॲव्हरेज पॅकेज. आता या मीडियम लेवल 2च्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी कम्प्युटरला बाळांनो ओपनसाठी 60% लागतील, IT साठी 68, ENTC साठी 55, इलेक्ट्रिकलसाठी 53, मेकॅनिकलसाठी 50, सिव्हिलसाठी 45. त्याच जागेवर OBCच्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरसाठी 55 लागतील बाळांनो, IT साठी 53, ENTC साठी 50, इलेक्ट्रिकलसाठी 48, मेकॅनिकलसाठी 45, सिव्हिलसाठी 40. SC STच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर घेण्यासाठी मीडियम लेवल 2 कॉलेजेसमध्ये बाळांनो 45% लागतील, IT साठी 43, ENTC साठी 40, इलेक्ट्रिकलसाठी 38, मेकॅनिकलसाठी 35 आणि सिव्हिलसाठी 30 बाळांनो. त्याच जागेवर NTच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर घ्यायचं असेल तर 50%, IT घ्यायचं असेल 48. आता कम्प्युटर म्हटलं का सगळेच त्याचे अलाइड ब्रांचेस पण झाले बाळांनो, AI/ML, AIDS सगळ्याच ब्रांचेस झाले. ठीक आहे. आता तुम्ही स्पेसिफिकली त्यांचं नका विचारू मला, ते एकच माळेचे मणी आहेत असं समजा तुम्ही, है ना. ENTC साठी 45, इलेक्ट्रिकलसाठी 43, मेकॅनिकलसाठी 40, सिव्हिलसाठी 35%. आता EWS SCBC साठी बाळांनो कम्प्युटरसाठी 57%, IT साठी 50%, ENTC साठी 52%, इलेक्ट्रिकलसाठी 50%, मेकॅनिकलसाठी 47, सिव्हिलसाठी 42% तुम्हाला लागतील बाळांनो, है ना. आता आपण टॉप झालं बाळांनो, नाही टॉप नाही बघितलं अजून. टॉप, मीडियम लेवल 1, मीडियम लेवल 2, लो, बिलो लो. याच्यामध्ये हे बघितलं गेलं, हे बघितलं गेलं, हे बघितलं गेलं. आता M1 कॉलेजेस काय असतात बाळांनो? ज्यांचं ॲव्हरेज पॅकेज तुमचं 8 ते 10 लाख रुपये असतं, तुम्ही असं कन्सिडर करा. ठीक आहे. अशा लेवलच्या कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी बाळांनो कम्प्युटरसाठी 80%, IT साठी 78%, ENTC साठी 75, इलेक्ट्रिकलसाठी 73, मेकॅनिकलसाठी 70, सिव्हिलसाठी 65. OBCच्या विद्यार्थ्यांना 75% लागतील बाळांनो कम्प्युटरसाठी, IT साठी 73% लागतील, ENTC साठी 70 लागतील, इलेक्ट्रिकलसाठी 68 लागतील, मेकॅनिकलसाठी 65, सिव्हिलसाठी 60. SC STच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरसाठी 65% लागतील बाळांनो, IT साठी 63% लागतील, ENTC साठी 60%, इलेक्ट्रिकलसाठी 58%, मेकॅनिकलसाठी 55%, सिव्हिलसाठी 50% लागतील बाळांनो.
आता एनटीच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरसाठी 70%, आयटी साठी 68, ईएनटीसी साठी 65, इलेक्ट्रिकलसाठी 63, मेकॅनिकलसाठी 60%, सिव्हिलसाठी 50% लागतील बाळांनो. ईडब्ल्यूएस एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरसाठी 70, 75, आयटी साठी 72, ईएनटीसी साठी, इलेक्ट्रिकलसाठी 70, मेकॅनिकलसाठी तुमचे 67 आणि सिव्हिलसाठी 62% लागतील. आता टॉप लेवल कॉलेजेस बाळांनो, जे महाराष्ट्राचे टॉप 40 कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला जायचंय, ज्यांचं ॲव्हरेज पॅकेज 10 ते 12 लाख रुपये असतं ॲव्हरेज पॅकेज, अशा लेवलच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी कम्प्युटरसाठी ओपनच्या विद्यार्थ्यांना 95% लागतील, आयटीच्या विद्यार्थ्यांना 93 लागतील बाळांनो, ईएनटीसीच्या विद्यार्थ्यांना 90, इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना 68, मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना 85, सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना 80% तुम्हाला लागतील. त्याच जागेवर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 90, आयटीच्या विद्यार्थ्यांना 88, ईएनटीसीला 85, इलेक्ट्रिकलला 83, मेकॅनिकलला 80, सिव्हिलला 75. त्याच जागेवर एससी एसटीच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरला 80, आयटीला 78, ईएनटीसीला 75, इलेक्ट्रिकलला 70, मेकॅनिकलला 70 आणि सिव्हिलला 65% लागतील बाळांनो. एनटीच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरला बाळांनो 85% लागतील, आयटीला 83% लागतील, ईएनटीसीला 80% लागतील बाळांनो, इलेक्ट्रिकलला 70, मेकॅनिकलला 75, सिव्हिलला तुम्हाला 70% लागतील. ईडब्ल्यूएस किंवा एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरला 92% लागतील बाळांनो, आयटीला 90, ईएनटीसीला 87, इलेक्ट्रिकलला 85, मेकॅनिकलला 82 आणि सिव्हिलला 77% कमीत कमी लागतील. हे झालं बाळांनो तुमचं टॉप लेवल. मी तुम्हाला परत सांगतोय बाळांनो, या गोष्टीला समजून घ्या. या गोष्टीला तुम्ही जेवढं लवकर समजलं तेवढं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे बाळांनो. कॉलेज लिस्टच तुमचं आता फ्युचर डिसाईड करणार आहे. ठिकाणी हे जेवढे कॉलेजेसचे कट ऑफ सांगितलं ते तुम्हाला तेव्हाच भेटतील जेव्हा तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित असेल. जर तुमचे टॉप लेवल कॉलेजेस आहेत बाळांनो, मीडियम लेवल 1 कॉलेजेस आहेत, मीडियम लेवल 2 कॉलेजेस आहेत, लो लेवल कॉलेजेस आहेत आणि बिलो लो लेवल कॉलेजेस आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, योग्य काउन्सिलिंग केल्याने बिलो लो लेवल मधून तुम्ही लो लेवल मध्ये जाऊ शकतात, लो लेवल मधून तुम्ही मीडियम 2 मध्ये जाऊ शकतात, मीडियम 2 मधून तुम्ही मीडियम 1 मध्ये जाऊ शकतात, मीडियम 1 मधून तुम्ही टॉप मध्ये सुद्धा जाऊ शकतात जर तुमची योग्य कॉलेज लिस्ट तुम्ही बनवली तर, है ना. आणि कॉलेज लिस्ट नेहमी त्यांच्याकडून बनवून घ्या ज्यांना 7-8 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स असतो. आता कॉलेजचे स्टुडंट सुद्धा तुमचे सुरू होऊन जातात काउन्सिलिंग वगैरे देणं, तर या गोष्टींपासून थोडंसं तुम्हाला टाळाटाळ करायची आहे. ठीक आहे. सेफ रेंज जर मी सांगू शकतो बाळांनो, ओपनच्या विद्यार्थ्यांनी जर 80% क्रॉस केलं ना तर एकदम सेफ रेंजमध्ये ते चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये जातील. ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी 75 क्रॉस केले असतील तर तुम्ही चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये जाणार बाळांनो. एससी एसटीच्या विद्यार्थ्यांनी 65 क्रॉस केले असतील चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये जाणार. एनटीच्या विद्यार्थ्यांनी 70 क्रॉस केले असतील चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये जाणार. केव्हा जाणार? जेव्हा योग्य कॉलेज लिस्ट बनलेली असेल तर. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कॉलेज चूज करताना 2 फॅक्टर महत्वाचे असतात, ब्रांच आणि एक प्लेसमेंट. सिटी वगैरे हे सगळ्यांना सेकंडरी प्रायोरिटी ठेवा. आता मागच्या वर्षी काय झालं होतं, एका विद्यार्थ्याला वालचंद भेटत होतं. काय भेटत होतं? वालचंद सांगलीचं कम्प्युटर भेटत होतं आणि त्याने काय घेतलं माहितीये, व्हीआयटी पुण्याचं घेतलं बाळांनो. आता व्हीआयटी पेक्षा वालचंद खूप चांगलं कॉलेज आहे, प्लेसमेंट त्याचं 35-36 लाखापर्यंत 7-8 विद्यार्थ्यांनी काढलेले आहेत बाळांनो. त्या विद्यार्थ्याला मी समजवलं होतं, काउन्सिलिंगचा विद्यार्थी होता, ठीक आहे, त्याला मी समजवलं होतं की तू वालचंद घे, पण नाही, त्याने व्हीआयटी घेतलं. का? सिटी, चांगली सिटी आणि कॉलेज लाईफसाठी, है ना बाळांनो. ह्या सगळ्या गोष्टी सेकंडरी ठेवा प्लीज. माझं एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, व्हीआयटी चांगलं कॉलेज नाही असं नाही म्हणते मी, पण वालचंद पेक्षा चांगलं नाही, है ना. तुम्ही या सिटी, एन्जॉयमेंट, कॉलेज लाईफ, इन्फ्रास्ट्रक्चर, कॉलेजचं कॅम्पस, या सगळ्या गोष्टींना ना सेकंडरी ठेवा. मी असं नाही म्हणत की तुम्ही कन्सिडर नका करू, करा तुम्ही कन्सिडर, पण प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे तुम्ही? प्लेसमेंट कोणत्या कॉलेजचं चांगलं आहे, ब्रांच कोणती मला चांगली भेटते, है ना. कॉलेज लिस्ट बनवताना सुद्धा हे 2 फॅक्टर सगळ्यात आधी ठेवायचे. बाकी फॅक्टर पण ठेवा, पण ते द्वितीय ठेवा बाळांनो. प्रथम फॅक्टर तुमची हे पाहिजे. लो मार्क्स जरी असतील बाळांनो तरी तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटेल जर योग्य काउन्सिलिंग केली. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, योग्य निर्णय काय, काय अडचण असेल मला या नंबरला व्हॉट्सअप करा बाळांनो. जरी चांगले पर्सेंटाईल असतील, वाईट पर्सेंटाईल असतील, बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेजपर्यंत पोहोचवेल. ठीक आहे. पूर्ण टीम तुमच्या सोबत असते, कुठेही काही अडचण आली तुम्ही एकाला जरी सांगितलं पूर्ण टीम तुमच्या सोबत होऊन जाते बाळांनो तुम्हाला एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्यासाठी. ठीक आहे. नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करा. कॅपराउंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.